हॅलो अँड वेलकम बॅक टू यंग ट्रेडर्स. सो आज आपण बघणार आहोत की डेल्टा म्हणजे काय. डेल्टा हा एक ऑप्शन ग्रीकचा पार्ट. डेल्टा आपल्याला बेसिकली सांगतो की पर मार्केट मुवमेंट किंवा पर प्राइस मुवमेंट अंडरलाईनच्या, फॉर एक्झाम्पल आता या चार्टवरती निफ्टीच्या एका स्पेसिफिक स्ट्राईक प्राइसची व्हॅल्यू किंवा एलटीपी किंवा प्रीमियम कितीने चेंज होईल. म्हणजेच काय, समजा आता हा डेल्टा 0.5 आहे असं पण म्हणू, पुढची ही व्हॅल्यू सोडून 0.5चा डेल्टा आहे. तर 24,900चा कॉल ऑप्शन प्रत्येक एका मार्केट मुवमेंट बरोबर 0.5 ने चेंज होणार. म्हणजे काय, आत्ताची त्याची प्राइस आहे 162. ठीक आहे. समजा मार्केट 1 रुपया वरती गेलं तर प्राइस होईल 162.5. 10 रुपयांवरती गेलं प्राइस होईल 167, 5 रुपयांनी मिळेल. आता इथे 0.7 आहे, म्हणजे काय होईल, मार्केट 1 रुपयाने वरती गेलं की इथे व्हॅल्यू 0.7 ने चेंज होईल एलटीपीची. एलटीपी म्हणजे प्रीमियम पाहिजे, आत्ताचं करंट प्रीमियम त्या लेटेस्ट प्रीमियम. तर डेल्टाचा उपयोग काय, बाय द वे आता तुम्हाला इथे दिसेल की खूप साईडचे डेल्टा सगळे निगेटिव्ह. त्याचं रिझन असं मॅथमॅटिकल आहे, फक्त रिझन की मार्केट खाली गेल्यावर पुटची व्हॅल्यू वाढते. सो ते निगेटिव्ह सेन्स कॅन्सल करतात दुसऱ्याला. म्हणजेच काय, मार्केट खाली गेलं -0.5 आहे, पुटची प्राइस वाढेल, राईट, कारण पुट आहे. कॉलच्या इथे उलट होईल, मार्केट खाली गेलं ते पॉझिटिव्ह साईन आहे, बाकी काही नाही. सो निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह, ज्यांना बेसिक मॅथ्स येतं त्यांना ते निगेटिव्ह व्हॅल्यू येईल. म्हणजे काय, मार्केट प्रीमियमची प्राइस 10 रुपयाने कमी होईल. डेल्टा आता कुठे वापरला जातो? डेल्टा मेनली लॉंग ट्रेडिंगला आपण साधारण लिक्विड बाईंगला युजली वापरला जात नाही किंवा खूप कमी वापरला जातो. ओटीएम मध्ये बाय करताना थोडासा बघता येतो की एकदम जास्त ओटीएम कधी बाय नाही करायचा, नाहीतर प्राइस मोमेंट झाली तरी पण ऑप्शनची व्हॅल्यू काय जास्त हलव. पण त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त यूज होतो पोझिशनल ट्रेडिंगला. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय, माझ्या ह्या पोझिशनला मला मेंटेन करायचं आहे, हेज करायचं आहे, तेव्हा तुम्हाला डेल्टा खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्रॅटेजीज मध्ये डेल्टा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता पोझिशनल डेल्टा म्हणजे काय असतं, की मी समजा 4-5 ऑप्शन विकत घेतले कुठच्या तरी स्ट्रॅटेजीमध्ये, तर त्या सगळ्या ऑप्शनचा कंबाईन करून आलेला डेल्टा काय येतो. फॉर एक्झाम्पल, मला आता एक असा ऑप्शन बनवायचा आहे जो ह्या पॉइंटला, अज्युमिंग की बाकी हे कुठचेच रेशो नाहीये, ठीक आहे, फक्त डेल्टा आहे, थेटा नाही, गॅमा नाही, वेगा नाही, मला लॉसच करू देणार. तर मला काय करता येईल? सो त्याच्यासाठी आपण ऑप्शन ऑप्शन चेनला जाऊ. इथे दिसतंय की इथे डेल्टा 51.44 आहे, इथे 51.63, ऑलमोस्ट सेम आहे दोन्ही. तर मी ही समजा पोझिशन बाय केली की मी हा कॉल बाय केला आणि इकडे पुट बाय केली, राईट. ज्यांना माहिती आहे की आता मी एटीएमचे नाही घेतले, सो बेसिकली हा स्ट्रँगल आहे, बट इट इज क्लोज इनफ टू बी कॉल्ड स्ट्रॅडल. इथे आता ब्ल्यू लाईन काय डिनोट करते की आत्ता प्राइस मुवमेंट झाली तर काय आहे, राईट, विदाउट टाइम. ठीक आहे, ह्या इन्स्टंट दिसते की इथे निगेटिव्हला आपण कुठेच जात नाही, दिसतं कायम आपण पॉझिटिव्हला राहतो. त्याचं रिझन काय, कारण दोघांचे डेल्टा सेम आहे. अर्थ काय होतो याचा, की मार्केट 1 रुपयाने वाढलं की प्राइस कॉलची 1 रुपयाने वाढते, पुढची 1 रुपयाने कमी होते, तुम्ही लॉसला जात नाही. सेम विथ अपोजिट साईड, की मार्केट 1 रुपयाने कमी झालं, कॉलची प्राइस कमी होते, पुटची वाढते, टोटल काहीच चेंज होत नाही. पण मग आता क्वेश्चन येतो की मग हा चेंज का आला, मग आपण प्रॉफिटमध्ये पण कधीच नाही जायला पाहिजे. त्याचा रिझन आपण इथे बघितलं, तर जितका तो ऑप्शन इन द मनी जातो तितका त्याचा डेल्टा वाढतो. फॉर ऑब्विस रिझन्स, ते बाकीच्या वेगा गॅमा थेटा ह्याच्यामुळे ते होतं. ते वेगा गॅमा थेटापेक्षा फक्त गॅमामुळे होतं, ते आपण नंतर बघू. पण दिसतंय जितका आपण जास्त इन द मनी जातो तितका डेल्टा वाढतोय. सो तसंच जेव्हा इथे प्राइस मुवमेंट वाढते, आत्ताचे आपले ऑप्शन कुठचे आहेत, बेसिकली ऍट द मनीचे आहेत, ऑलमोस्ट ऍट द मनीचे दोन्ही ऑप्शन आहेत. दोन्ही थोडेसे आउट ऑफ मनी असतील, पण ऑलमोस्ट ऍट द मनीचे. सो बेसिकली ते ऑप्शन इथे आहेत. जेव्हा आपण इथे जातो, एक ऑप्शन खूप जास्त आउट ऑफ मनी होतो, एक दुसरा खूप जास्त इन द मनी होतो. आता इथे आपण बघू, एक खूप जास्त इन द मनी चाललाय, राईट, म्हणजे त्याचा डेल्टा झाला लेट से 0.8, आणि दुसरा खूप जास्त आउट ऑफ मनी चाललाय, त्यामुळे त्याचा डेल्टा झाला खूप कमी, राईट. दिसतंय, सॉरी, आउट ऑफ मनी बघतोय पण. सो इथे कुठे त्याचा डेल्टा 0.14 कम्पेअर्ड टू 0.9. मग ऑब्व्हियसली काय होणार, 1 रुपयाने मार्केट वरती गेलं तर प्राइस 0.8 ने वाढणार. हे बेसिकली मी मायनस करतोय. ह्याला म्हणतात पोझिशनल डेल्टा. आता हा वापरायचा कसा? समजा तुम्हाला एक तुमचा फ्युचर ऑप्शन हेज करायचा, तर काय करायला लागेल,
तुम्ही एक निफ्टीचा फ्युचर शॉर्ट केला म्हणजे काय, तुम्हाला निफ्टी 1 रुपया खाली गेल्यावर तुम्हाला 1 रुपया प्रॉफिट होणार इन शॉर्ट, खूप सोप्या भाषेत. तर तुम्हाला तो युझिंग ऑप्शन्स हेज करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता की 0.5 डेल्टा असलेले दोन कॉल ऑप्शन बाय करू शकता. म्हणजे टोटल डेल्टा झाला 1, करेक्ट, 2 1 म्हणून 2 × 0.5. म्हणजेच काय, मार्केट 1 रुपयाने वरती समजा गेलं, तर जो तुमचा फ्युचरचा लॉस होणार आहे 1 रुपयाचा, कारण ऑब्व्हियसली फ्युचर तुम्ही शॉर्ट केलं, वरती गेल्यावर लॉस होणार, तो या ऑप्शनने भरून निघेल आणि ते कंटिन्यू राहील. जास्त वरती गेलं ऍट अ सर्टन पॉईंट तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल. जास्त खाली गेलं, वन, आता फ्युचरचा डेल्टा कधी चेंज नाही होणार, तो 1च राहणार आहे. राईट, 1 रुपया वरती गेलं 1 रुपया प्रॉफिट आहे, 1 रुपया खाली गेलं 1 रुपया लॉस आहे. तुम्ही शॉर्ट केलंय सो उलट होणार आहे ते, की 1 रुपया खाली गेल्यावर 1 रुपया लॉस आहे, 1 रुपया वरती गेल्यावर 1 रुपया प्रॉफिट आहे. पण ऑप्शनचा डेल्टा चेंज होणार, राईट. ऑप्शनचा डेल्टा इन द मनी जितका असेल तितका वाढेल, आउट ऑफ मनी जितका असेल तितका कमी होईल. सो ऍट अ सर्टन पॉईंट दोन्ही साईडला तुम्ही प्रॉफिटला जाल. अज्युमिंग ऑप्शनला टाइम डिके नाही. टाइम डिके आल्यावर वाटलं नाही, टाइम डिके आल्यावर तुमचा लॉस ऑप्शन मध्ये नक्की होईल ते. पण तो लॉस जो होईल, जर का तुम्ही हेज करताय, तुम्ही काहीतरी मोमेंट एक्सपेक्ट करताय म्हणून हेज करा. राईट, रॅन्डमली आता मूड आहे म्हणून हेज केलं असं होत नाही. सो तेव्हा तुम्हाला तुमचा पोझिशन प्रोटेक्ट करता येते युझिंग डेल्टा. अजून खूप युजेस आहेत, ते आपण जास्त एका डिटेल व्हिडिओमध्ये बघू. पण आत्तासाठी एवढंच. डेल्टा काय करतो, डेल्टा एक चेंज आहे, पर मार्केट मोमेंट तुमच्या ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये किती चेंज होईल हे डेल्टा दाखवतो, खूप सोप्या भाषेत. कॉलचा डेल्टा कायम पॉझिटिव्ह असतो, पुटचा कायम निगेटिव्ह असतो. डेल्टाची व्हॅल्यू, काहीतरी निगेटिव्ह साईन आता सोडून द्या, डेल्टाची व्हॅल्यू जितके तुम्ही जास्त इन्कम मध्ये जाल तितकी वाढते, जितके आउट ऑफ मनी असाल तितकी कमी असते. सेम उलट्या साईडला पुट्सला दिसते, डेल्टाची व्हॅल्यू जास्त आहे कम्पेअर्ड टू ऍट द मनी किंवा आउट ऑफ मनी पोझिशन. ठीक आहे, आजसाठी आपण इथेच थांबू. ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.